विद्यार्थ्यांना कालच्या भागामध्ये आपण वसाहतवाद आणि मराठे या चौथ्या प्रकरणाच्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने आपण ज्या व्यक्ती घटकाच्या बाबत माहिती आपण जाणून घेतलेली आहे ते पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संदर्भामध्ये. आणि आजच्या भागामध्ये आपण ज्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे डच मराठे, त्याच्यानंतर फ्रेंच मराठे आणि इंग्रज मराठे. सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की डच आणि मराठे संबंध कशा प्रकारचे होते आणि डचांनी इथे वसाहती कशा प्रस्थापित केलेल्या आहेत. डचांच्या वसाहती स्थापित करत असताना मराठ्यांनी त्यांना कशा प्रकारे सहाय्य केलेलं आहे किंवा मराठे आणि डच ह्यांच्यामध्ये कुठे संघर्ष झालेला आहे का हे आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तसेच फ्रेंच मराठे ह्यांच्या संदर्भातली पण त्याच अनुषंगाने माहिती जाणून घ्यायची आहे. फ्रेंचांनी कुठे कुठे वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. तसेच फ्रेंच आणि मराठे यांच्यामध्ये किती संघर्ष झाले, किती युद्ध झालेले आहेत, त्यांचे संबंध एकमेकांच्या सोबतचे कसे होते बाबा ह्याविषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची. इंग्रज मराठे ह्यांचेही संबंध कसे होते ह्याविषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ज्या भागाविषयीची माहिती जाणून घ्यायची आहे तर ती म्हणजे डच आणि मराठे ह्यांचे संबंध कसे होते. डचांची महत्त्वपूर्ण जी वकार आहे तर ती वकार स्थापित होती वेंगुर्ला या ठिकाणी. तर ती 1649 रोजी. वेंगुर्ल्याच्या वखारीच्यामुळे डचांचा व्यापार जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये भरभराटीस आलेला होता. मग कुठेतरी त्यांना ही अशी मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती की बाबा मराठी सत्ताधीश जे काय आहे तर ते जर आक्रमण करून आले किंवा आसपासचा भाग जर त्यांनी प्राप्त केला तर आपला व्यापार कुठंतरी थांबून जाईल किंवा व्यापाराच्या प्रगतीमध्ये कुठंतरी अडथळा निर्माण होईल. तसंच झालेलं आहे. कुडाळ ह्या स्वारीवरती शिवाजी महाराज निघालेले आहेत आणि कुडाळचा भाग त्यांनी प्राप्त केलेला आहे. आता डचांना ही भीती वाटते की आता कुडाळचा महत्त्वपूर्ण भाग जो आहे तर तो डचांच्या मराठ्यांच्या ताब्यात गेलेला आहे, शिवाजी महाराजांच्या ताब्यात गेलेला आहे. तर मग आता कुठंतरी अडचण त्यांच्या व्यापाराला निर्माण होईल. तर त्या अनुषंगाने जे आहे तर जशी डचांनी कल्पना केली होती तशा प्रकारचं तर काही घडलेलं नाही आहे. जर एकंदरीत डच आणि मराठे ह्यांच्या संबंधाच्या विषयीचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर जसं आपण पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या संदर्भामध्ये इतिहास जाणून घेतलेला होता तर त्या इतिहासामध्ये आपण त्यांचे राजकीय धोरण जे आहे तर राजकीय धोरण जे आहे तर ते लवचिक कसे होते बाबा, लवचिक स्वरूपाचे होते. तसेच डच आणि मराठे यांचे राजकीय धोरण जे आहे तर ते लवचिक स्वरूपाचे होते. सांगण्याचं तात्पर्य किंवा सांगण्याचे मेन उद्देश किंवा मेन कारण महत्त्व हे आहे की शिवाजी महाराज आणि डच यांच्यामध्ये कुठेही वितुष्ट आल्याचे कुठं जाणवत नाही. तर त्यांचे संबंध हे चांगल्या प्रकारे होते हे कुठेतरी निदर्शनास येते. तर आता हे जे डच आहेत ह्या डचांना मराठ्यांच्या विरुद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये अनेक सत्ताधीश एकवटलेले होते, अनेक सत्ताधीश होते. तर त्याच्यामधले मराठी जसे सत्ताधीश होते तसे मोगल सत्ताधीश होते, तसेच आदिलशाह होते, तसेच सिद्दी होता, तसेच अफगाण होते, तसेच पोर्तुगीज होते, तसेच फ्रेंच होते, तसेच इंग्रज होते. पण हा सगळा व्यक्तिघटक वेगवेगळ्या स्वार्थासाठी साम्राज्य विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून इथे त्यांनी त्यांच्या वसाहती ज्या आहेत ते इथे स्थिरावलेल्या होत्या. त्यामुळे त्या अनुषंगाने सगळ्यात प्रथम ज्या व्यक्तिघटकांनी जे मराठ्यांचे किंवा शिवाजी महाराजांचे जे आरमार आहेत ते नष्ट करायचे बाबा, तर हे नष्ट करण्यासाठी डचांची मदत मागितली आहे. तर ते कोणी मदत मागितलेली आहे तर ते आहे मुघल सरदार. हा सरदार कुठेला होता, सुरतचा होता. तर ह्या मुघल सरदाराने 1665 मराठ्यांची आरमार नष्ट करण्यासाठी डचांची मदत मागितलेली. डचांनी ह्या बाबीला स्पष्ट नकार दिला. ह्याच्यावरनं तुम्हाला हे लक्षात येत असेल की मराठे आणि डच ह्यांचे संबंध जे आहे तर राजकीय लवचिकता कशी होती हे आपल्याला जाणवतं, हे आपल्या निदर्शनास येतं. तसेच पुढे जे आहे दाभोळ. डचांनी शिवाजी महाराजांकडं दाभोळच्या वखारीची मागणी घेतली, परवानगी मागितलेली आहे आणि शिवाजी महाराजांनी ती देऊ केली परवानगी. ती परवानगी देऊ केली तरी काही कारणास्तव की त्या ठिकाणी त्यांनी वखार स्थापित केलेली नव्हती. त्याच्यानंतर जे आहे तर सुरत. का बरं डच आणि मराठ्यांचे संबंध हे बऱ्यापैकी लवचिक स्वरूपाचे होते राजकीय संबंध. ह्याचे खूप काही कारणं आहेत की ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वाऱ्या केलेल्या आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी डचांच्या
वखारी होत्या, डचांची जी काही वसाहती होत्या, जे काही किल्ले होते, तर ह्याच्यावरती त्यांनी कुठंही आक्रमण केलेलं नाही आहे किंवा कुठंही त्यांच्या ह्याच्यावरती त्यांची जी संपत्ती आहे त्याच्यावरती त्यांनी कुठंही घाला केलेला नाही आहे किंवा ती नष्ट केलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे ह्यांचे संबंध हे चांगल्या प्रकारे प्रस्थापित झालेले होते. त्याचंच उदाहरण बघायचं झालं तर सुरतकडे स्वारी केलेली असताना डचांचा मोठ्या प्रमाणामधल्या भागातून त्यांना जावं लागायचं. मग डचांच्या ज्या वखारी होत्या, जे काही किल्ले होते, त्या किल्ल्यांना आणि त्या वखारीला कोणत्याही त्या किल्ल्यांचं आणि त्या वखारींचं मराठ्यांनी विशेष करून शिवाजी महाराजांनी कुठेही नुकसान होऊ दिलेलं नाही आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर कर्नाटक स्वारीच्या वेळेससुद्धा तेच झालेलं आहे. कर्नाटक स्वारीच्या वेळेससुद्धा डचांची जो कोणता भाग होता त्या भागांचं नुकसान मराठ्यांनी होऊ दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की आम्ही आणखीन एक बाब आहे की ह्या दोन व्यक्ती घटकामध्ये कुठेतरी एक करार होतो आहे, कुठेतरी एक तह होतो. मग डच मराठ्यांकडनं काय अपेक्षा करतात बाबा, एकतर त्यांना काही जी कोणत्या भागामध्ये वखार मागितलेली आहे तर त्याचा परवाना ते देऊ केलेला आहे. मराठ्यांनी वखारीची परवानगी दिलेली आहे. व्यापार प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ते त्यांनी परवानगी दिलेली आहे. मग आता डचांचे जे कोणता भाग होता किंवा डचांचे जे कोणते आता वखारी कोणकोणत्या ठिकाणी डचांच्या होत्या बाबा, पोर्टो परंगीपट्टाई, तेगन्नापट्टम उर्फ ह्या तेगन्नापट्टमचं दुसरं नाव काय होतं, देवनापट्टिनम. तसेच ह्या सर्व ठिकाणी डचांच्या एकंदरीत वखारी होत्या आणि ह्या वखारींची सुरक्षितता, ह्या वखारींचं संरक्षण, ह्याचा परवाना, ह्याची परवानगी, ह्याची हमी जी आहे तर मराठी सत्ताधीशाकडनं डचांनी प्राप्त केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने ह्यांच्या कोणत्याही बाबीला जो आहे तर त्यांनी नुकसान पोहोचू दिलेलं नाही. त्याच्यामुळे खुश होऊन मोठ्या प्रमाणातला डचांनी नजराणा जो आहे तर तो शिवाजी महाराजांना दिलेला आहे. तर इथपर्यंतची जी बाबी आहे, कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे तर त्यांच्या डचांच्या ज्या वखारी आहेत ते बघायला गेलं तर सगळीकडच्या वखारी ज्या आहेत तर त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे इथपर्यंत आपण डच आणि मराठी ह्यांचे संबंध कशा प्रकारचे होते ह्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेतलेलो आहोत. त्याच्यानंतर पुढचे जे आहेत तर ते आहेत फ्रेंच आणि मराठी. फ्रेंच आणि मराठ्यांचे सहसंबंध कसे होते बाबा, कुठे संघर्ष झाला आहे, कुठे लढाया झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये, कुठे युद्ध झालेले आहेत, हे माहिती होणं आपल्याला आवश्यक आहे. तर जसे डचांचे आणि मराठ्यांचे संबंध आपण एक अभ्यासलेलो आहे तर तसेच थोडे बहुत प्रमाणामध्ये फ्रेंच आणि मराठ्यांचे संबंध होते. कुठेही असं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये वितुष्ट होतं हे कुठे निदर्शनास आलेलं नाही आहे. म्हणजेच ह्यांचेही संबंध कसे होते, राजकीय लवचिकतेचे धोरण जे आहे तर ह्यांनी स्वीकारलेले होते. कुठेही जाणून बुजून मराठ्यांचं नुकसान करावं हा उद्देश फ्रेंचांनी कुठे अंगी बाळगलेला आपल्याला दिसून येत नाही. पुढे त्यांचे विचार कसे बदलतात बाबा, कशा इथे वखारी प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा निर्णय कसा बदलत जातो ह्याविषयीची माहिती आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण जी वखार आहे 1666 तर ती राजापूरची. कुणाची वखार आहे आता ही, फ्रेंचांची. मागच्या भागामध्येच आपण ह्याविषयीचा अभ्यासलेलो आहे. तर त्याच्यानंतर फ्रेंचांनी काय केलेलं आहे माहिती का, स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केलेली आहे. आता कुणासोबत वितुष्ट घ्यायचं आहे, कुणाला किती विरोध करायचा आहे हे शिवाजी महाराज पुरते जाणून होते आणि युद्धनीतीही त्यांना चांगल्यापैकी माहिती होती. कुणाशी सलोख्याचे संबंध ठेवायचे, कोणाशी शत्रुत्व पत्करायचं हेही ते जाणून होते. तर त्या अनुषंगाने थोडासा विचारपूर्वक पाऊल उचलणंच आवश्यक आहे. म्हणून जे आहे तर फ्रेंचांसोबतही असेच संबंध त्यांनी ठेवलेले आहेत. आता हे संबंध आपल्याला जाणून घ्यायचे तर फ्रेंचांनी स्वराज्यासाठी जो काही दारुगोळा, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जसे शस्त्रास्त्र लागतं तसंच दारुगोळा, मोठ्या प्रमाणात दारुगोळा घ्या, सैन्यदल घ्या, पायदळ घ्या, हत्तीदल घ्या, ह्या बाबी आवश्यक असतात. तर तो दारुगोळा जो आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा साठा स्वराज्याच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेला आहे, दिलेला आहे. कुणी, फ्रेंचांनी. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जे आहे तर सुरतची जी आहे तर दुसरी स्वारी केली होती आणि दुसरी स्वारी करत असताना फ्रेंचांच्या वखारी होत्या. त्या मार्गाने जात असताना मग त्या फ्रेंचांच्या वखारीचं कुठंही त्यांनी नुकसान होऊ दिलेलं नाही. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तर तो आहे 1677चा. 1677चा कालखंड आहे. 1677च्या कालखंडामध्ये पॉंडिचेरीचे जे गव्हर्नर होते तर त्यांचं नाव आहे फ्रान्सवा मार्टिन. काय नाव आहे, फ्रान्सवा मार्टिन.
आता फ्रान्सवा मार्टिननी काय मागणी केलेली आहे बाबा, काय मागणी शिवाजी महाराजांकडे मराठी सत्ताधीशांकडे केलेली आहे? तर ती मागणी जी आहे तर त्यांची परवाना वखारीचं संरक्षण करायचं आहे आणि परवाना प्राप्त आहे. कशाचा परवाना प्राप्त करायचा आहे? त्या ठिकाणी वखार स्थापित करायचे आणि व्यापार प्रस्थापित करायचा आहे. व्यापारांची उलाढाल करून सामानाची ने-आण किंवा वस्तूंची विक्री करायची आहे, खरेदी करायची आहे. तर त्या अनुषंगाने त्याची परवानगी आणि वखारींचं संरक्षण त्यांनी मागितलेलं आहे आणि ते शिवाजी महाराजांनी त्यांना देऊ केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची जी बाब जाणून घ्यायची आपल्याला, शिवाजी महाराजांनी दक्षिणेकडे दिग्विजय प्राप्त केलेला आहे. आता दिग्विजय प्राप्त केल्यानंतर दक्षिणेकडचा चोरमंडल जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवरती पूर्णतः वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं. त्यांचं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. अशातच काय होतं बघा, इतिहास आहे हा. इतिहासामध्ये कोणकोणते सत्ताधीश भारतामध्ये प्रवेशलेले आहेत, तिथे वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या युरोप खंडातूनच बाहेर आलेले व्यक्ती घटक आहे. आणि ह्याच व्यक्ती घटकामध्ये स्वतःच्या वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून, वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ता संघर्ष कसा घडून आलेला आहे हे माहिती होणं आवश्यक आहे. मग तो सत्ता संघर्ष कोणामध्ये झालेला आहे? तो सत्ता संघर्ष झालेला आहे फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये. आता काय होतं की फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये सत्ता संघर्ष चालू होतं. ह्या दोघांचाही मूळ उद्देश काय, मूळ स्वार्थ काय, की इथे वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे ह्या साम्राज्यामध्ये, ह्या देशामध्ये. तर त्या अनुषंगाने हे सतत लढत आहे आणि सतत म्हणजे फ्रान्सलाही ती जागा हवी आहे, त्या वसाहती हवी आहेत, त्या वखारी हवी आहेत, तो किनारपट्टीचा भाग हवा आहे आणि तसाच इंग्लंडला सुद्धा तो भाग हवा आहे. तर ह्या अनुषंगाने सत्ता प्राप्तीच्यासाठी यांच्यामध्ये आपापसामध्ये संघर्ष झाला. मग आता ह्या सत्ता संघर्षाचा पुरेपूर फायदा कोणी घेतलेला आहे? ऑफकोर्स मराठ्यांनीच. मग त्या अनुषंगाने कोणी कसे लढे केलेले आहेत, कुठपर्यंत लढे लढलेले आहेत ही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. मग आता हे सत्ता संघर्ष करत असताना तेथील जे स्थानिक मूळ व्यक्ती घटक आहेत त्या व्यक्ती घटकांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार करण्यात आलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं नुकसान करण्यात आलेलं आहे. ह्याही विषयीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्यानुसार आपल्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपले स्थान मजबूत करायचे आहेत. त्या अनुषंगाने प्रयत्नरत राहिलेले युरोपीय वसाहतकार, त्याच्यामध्ये आपण पोर्तुगीज आणि डच ह्यांच्या संदर्भातली माहिती अभ्यासलेली आहे. भारतामध्ये प्रवेशल्यानंतर मराठी जे होते त्या मराठ्यांच्या सोबत ह्यांचे संबंध कसे होते बाबा ह्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. डचांच्यापर्यंतची माहिती आपण जाणून घेतली. फ्रेंचांची एकंदरीत माहिती आपण जाणून घेतलेली आहे. सत्ता संघर्ष फ्रेंच आणि इंग्लंडमध्ये कसा झालेला आहे, त्याचा पुरेपूर फायदा कोणी उचललेला आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी तर आपली पकड मजबूत करायची आहे. मग आता कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे बाबा ह्या विचारात फ्रेंच व्यक्ती घटक होता. तर त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रमाणामध्ये आधुनिक युद्धतंत्र जे आहे तर माहिती होतं. मग आता हे आधुनिक युद्धतंत्राची लालूच जे आहे तर त्यांनी ती निजामाला दिली. कारण का निजामाच्या दरबारामध्ये त्यांना प्रवेश करायचा होता, प्रवेश मिळवायचा होता. मग हा एकच मार्ग जो आहे तर तो कोणीतरी नमेल बाबा आणि ह्याच्यासाठी. कारण काय प्रत्येक व्यक्ती घटकावरती ह्या ठिकाणी कोणीतरी येऊन त्याचं वर्चस्व प्रस्थापित करतो आणि स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून कुणाला आधुनिक युद्धतंत्राची माहिती नको आहे. मग त्याच्यासाठी जे आहे तर होकार देणारे निजाम आहेत त्यांनी होकार दिलेला आहे. म्हणजेच हळूहळू बघा भारतामध्ये सत्ता प्राप्त केली आहे. भारतामधलेच जे राजकीय व्यक्ती घटक किंवा राजसत्ता ज्या व्यक्ती घटकांनी प्राप्त केलेली आहे त्याच व्यक्ती घटकांनी कुठंतरी युरोपीय व्यक्ती घटकांना स्थान प्राप्त करून दिलेलं, आश्रय दिलेला आहे आणि ते इथे स्थिरावलेले आहेत. ज्या ठिकाणी ह्या व्यक्ती घटकांनी त्यांच्या वखारीची परवानगी घेतलेली आहे. मग वखार स्थापित झाली म्हणजेच काय करता आहे की हळूहळू सामानाची ने-आण करणे, बाजारपेठ प्राप्त करणे आणि स्वतःचा माल इथे मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या दराने विकणे. तसेच कच्च्या मालाची महत्त्वपूर्ण कच्चा माल घेऊन जाण्यासाठीच्याही महत्त्वपूर्ण बाजारपेठ आणि तोच पक्का माल करून इथे बाजारपेठा त्यांना उपलब्ध होत आहे. मग कुणाला नको आहे म्हणजे हळूहळू ते इथे पायार होत आहे. हाच इथलाच व्यक्ती घटक कुठेतरी त्यांना राजाश्रय देतो आणि त्याचा पुरेपूर फायदा ह्या परकीय व्यक्ती घटकांनी उचललेला आहे. तोच उदाहरणादाखल आपण अभ्यासलेला आहेच. पोर्तुगीज, डच आणि फ्रेंचांच्या संदर्भात असंच झालेलं आहे. निजामाने त्याला संमती दिलेली आहे. ते नवीन युद्धतंत्र शिकण्याच्या दृष्टिकोनातून शिकण्याची परवानगी दिली आणि त्यानुसार त्यांनी दरबारामध्ये प्रवेश केला. दरबारामध्ये
म्हणजे त्या ठिकाणचे ज्या ठिकाणी हे व्यक्तिगटक होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांची मान्यता जी आहे, परवानगी जी आहे तर ती प्राप्त करून घेतली. त्यांना हेच हवं आहे. फ्रेंचांना काय आहे की वखारीची परवानगी, व्यापार करण्याची परवानगी, वसाहती प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून परवानगी, मग संरक्षण करायचं आहे, बाह्य आक्रमणापासून संरक्षण करायचं आहे तर मग त्या ठिकाणी दुर्ग बांधणे आवश्यक आहे बाबा. बुरुज बांधण्याच्या दृष्टिकोनातून तसेच किल्ले बांधण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्नरत राहिलेले आहेत आणि यशस्वीता त्यांना प्राप्त झालेली आहे. तर मग आता हे झालं. त्याच्यानंतर इब्राहिम गारदी ह्या फ्रेंचांच्या कवायतीतून बाहेर पडलेला घटक. तर सदाशिवराव भाऊ जे आहेत पेशवे, तर सदाशिवराव भाऊंनी इब्राहिम गारदीची जी आहे पराक्रमाची गाथा ही त्यांनी अभ्यासली होती, जाणलेली होती. 1761चा कालखंड आहे. 1761च्या कालखंडामध्ये जो पानिपतचा तिसरा लढा झालेला होता तर त्या लढ्यामधली त्याची कामगिरी अतिशय महत्त्वपूर्ण आणि वाखाणण्याजोगी होती. मग आता सदाशिवराव भाऊंनी काय केलेलं आहे की ह्या इब्राहिम गारदीकडं जे आहे तर लष्कर तोफखाना प्रमुख हे पद दिलेलं आहे. मग आता ह्या तिसऱ्या पानिपतच्या लढ्यामधलं त्याचं कौशल्य महाजी शिंद्यांनी सुद्धा हेरलेलं होतं. म्हणजे ह्या कवायतीतून बाहेर पडणारा व्यक्तिघटक, नवीन युद्धतंत्राची माहिती करून घेणारा व्यक्तिघटक, प्रशिक्षण घेणारा व्यक्तिघटक कुठंतरी असा शूर, असा लढवय्या होतो हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे. म्हणून मग महाजी शिंद्यांनी काय केलेलं आहे, पुढे फ्रेंच प्रशिक्षक जे आहेत डिबाईल आणि पेरा ह्यांच्या मदतीने छानशी आधुनिक कवायतीची फौज तयार केलेली आहे. आणि महाजी शिंदेचा लढा जो आहे तर तो आपण अभ्यासलेला आहे मागच्या वर्गामध्ये, शाळेच्या ह्याच्यामध्ये किंवा 11वीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. आता महाजी शिंदेनी काय केलेलं आहे, ह्याच नवीन आधुनिक कवायती फौजा तयार करून पूर्ण उत्तर भारतामध्ये स्वतःचं मराठी सत्तेचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे, विजय प्राप्त केलेला आहे. ह्या संदर्भातली इथपर्यंतची माहिती जी आहे तर फ्रेंच आणि मराठी ह्यांच्या संदर्भातली आपण जाणून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढं जे आहे तर ते इंग्रज आणि मराठी संबंध कशा प्रकारचे होते बाबा, कसे संबंध प्रस्थापित झालेले होते, कोणते लढे त्यांना लढावे भरपूर लढे लढावे लागलेले आहेत. सगळे आपण एक एक सत्ताधीशांचा अभ्यास करत असताना की कुणासोबत कसे सलोख्याचे संबंध होते का, शत्रुताचे संबंध होते का बाबा, कोणी कोणाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून मदत मागितलेली आहे. परंतु आपण हे जाणून घेतलं की डचांच्या बाबत आणि फ्रेंचांच्या बाबत शिवाजी महाराजांनी दोन्ही ठिकाणी कुठेतरी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यांच्या वखारीचं कुठेही नुकसान केलेलं नाही, मग त्यांच्या किल्ल्यांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे. आणि त्यामुळेच काय झालेलं आहे की फ्रेंचांनी सुद्धा छानसा नजराना जो आहे भेट स्वरूपामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे तर इंग्रज आणि मराठी सहसंबंध आपल्याला ह्याच्याविषयीचा विचार करायचा आहे. तर आता इंग्रज आणि मराठ्यांचा पहिला संबंध कुठे आला बाबा, सर्वप्रथम यांची ओळख कशा प्रकारे झाली आहे, कुठे झाली आहे हे माहिती होणं आवश्यक आहे. अफजल खान ह्याचा इतिहास तुम्ही जाणताय, ह्याविषयीची माहिती तुम्ही जाणताय. मग आता ह्या अफजल खानाचं जे प्रकरण आहे तर त्या अफजल खानाच्या प्रकरणाच्या वेळेस शिवाजी महाराज व इंग्रजांचे सर्वप्रथमचे संबंध आपल्याला दिसून येतात. तर आता अफजल खान जो आहे तर अफजल खानच्या ताब्यामधलं दाभोळ बंदर आहे. दाभोळ बंदराच्या ठिकाणी 3 जहाज, त्या 3 जहाजावरचा माल उतरवायचा होता. माल उतरवत असतानाच आणि तिकडे पलीकडे दुसरीकडे अफजल खानाचा देहावसन झालेला आहे. मग हे माल उतरवत असतानाच काय झालेलं आहे की ते माल उतरवत असताना तिकडे अफजल खानाचा, आणि ह्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो कोणत्या व्यक्तिगटाने घेतलेला आहे, दाभोळचा अफजल खानाचा जो प्रतिनिधी होता तर तो होता महमूद शरीफ. ह्या महमूद शरीफने काय केलेले आहेत की हे जहाजामधलं जे माल आहे सगळ्यांनीच फायदा उचललेला आहे ना, की ही जहाज आणि ह्या जहाजातला माल ज्याला कुणाला प्राप्त होईल त्यांनी पळवून न्यायचा, तो जप्त करायचा. ह्या अनुषंगाने सगळेच प्रयत्नरत राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठे मराठीही मागे राहिलेले नाही आहे तर कुठे हा प्रतिनिधी शरीफसुद्धा मागे राहिलेला नाही आहे. त्यांनीसुद्धा त्याच्यातलं बराच सामान, बराच माल जे आहे ते जहाजामधलं जप्त केलेलं आहे. तर मग ह्या महमूद शरीफने काय केलेलं आहे, जेवढ्या त्या ठिकाणचा त्या बंदरावरती माल होते, जेवढे जहाज होते, जेवढ्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू पळवून नेल्या आणि तिथून त्यांनी पलायन केलं. आणि पलायन करून तो कुठे गेला, तो गेला राजापूरला. तो राजापूरला जाऊन स्थिरावलेला आहे. ही बातमी म्हणता देवासन आपण आत्ताच अभ्यासतो की
अफजलखानाचं देहावसन झालेलं आहे आणि त्याचाच जो प्रतिनिधी आहे त्याने ते सगळा माल जप्त केला आणि तो पळून नेला आणि तो स्थिरावला आहे राजापूरच्या ठिकाणी. पुढे काय होतंय, मग अफजलखान पुत्र जो आहे तर फाजल खान. मग आता हा काय करतोय बाबा, की कारण का मोठ्या प्रमाणामध्ये सामान होतं, मोठ्या प्रमाणामध्ये जहाज होते. जी जहाज आहेत किनारपट्टीचा भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण का बराच अभ्यास करत असताना बऱ्याच किनारपट्टीच्या ठिकाणीच ह्या व्यक्ती घटकाने मोठ्या प्रमाणामध्ये वखारी प्रस्थापित केलेले आपल्याला आढळून येत आहे. तर मग का बाबा, कारण का सामानाची ने-आण करणं हे सोपं होतंय ना, वेळेची बचत होती, ह्या अनुषंगाने कुठंतरी त्यांनी स्वार्थ साधलेला आहे. तर मग आता ह्या फाजल खानाने काय केलेलं आहे, की फाजल खानाने जे आहे तर अब्दुल करीम जो आहे तर तो राजापूरला होता. तर ह्या अब्दुल करीमला जे आहे तर राजापूरचं जे राजापूरच्या बंदराकडे जहाज जे आलेले होते तर त्या जहाजावरचा माल जो आहे तर उतरून घेण्याची सूचना केली किंवा उतरून घेण्याचं सांगितलेलं आहे. तर मग हे सांगितलेलं असताना की उतरून घेण्याचे सांगितले असताना ह्याच वेळेस आणखीनही पुरेपूर फायदा उचलण्याच्या दृष्टिकोनातून बरेच व्यक्ती घटक सरसावलेले, त्याच्यामध्ये मराठीसुद्धा सरसावलेले आहेत. मग मराठ्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यातले त्याच वेळेस काय झालेलं आहे की ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्यामध्ये तिथे आक्रमण केलेलं आहे. ब्रिटिशांनी ते जहाज प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नरत राहिलेत. ह्यावेळेस काय होते की अब्दुल करीमच्या ताब्यातली ती जहाजी कोणी जप्त आणि हा अब्दुल करीमने काय केलेलं असतं की ब्रिटिशांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कर्ज घेतलेलं आहे. ही तर हे जहाजावरचं माल उतरून घेण्याचे कार्य सुपूर्द केलेलं आहे. परंतु पुढे हे प्रश्न निर्माण झाले की त्यांनी ब्रिटिशांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलेलं आहे. मग आता ह्या कर्जाची परतफेड तो करू शकत नव्हता. मग तर हा कर्जाची परतफेड तो करू शकत नव्हता, तर मग इंग्रजांनी ही शकल लढवली आहे की बाबा त्याच्या ताब्यातले आपण जहाज बळकावायचे. मग त्याने काय केलेलं आहे, त्याच्या ताब्यातल्या त्या 3 जहाजापैकी एक जहाज स्वतःकडे ठेवून घेतली, म्हणजे त्या कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टिकोनातून. मग काय होते की बाकीच्या ज्या काही बाबी आहेत त्याही हळूहळू ती जहाजं आणि त्या जहाजातला माल ब्रिटिशांनी जप्त केला. कुठेतरी त्या राजापूरचं ठिकाण प्राप्त करण्याच्या अनुषंगाने ते प्रयत्नरत राहिले. मराठ्यांनी सारखा त्यांच्या मागे तगादा लावलेला आहे ते जहाज त्यांच्याकडे वापस करण्याचा, परंतु ब्रिटिशांनी सपशेल ह्या बाबीला नकार दिला. त्यांनी ती जहाजे त्या जहाजातला माल त्यांच्याकडे वापस केलेला नाही. त्याच्यानंतर पुढं काय होतंय की जैतापूरचा इंग्रजाचा जो दलाल आहे तर त्याचं नाव आहे वेलजी. ह्या वेलजीला मराठ्यांनी अटक केलेली आहे. तर ह्या वेलजीला अटक केल्यानंतर इंग्रजांनी आणखीन कुणाकुणाला पाठवलंय बाबा तेही माहिती होणं आवश्यक आहे. वेलजी हा जैतापूरचा जो दलाल आहे तर त्या दलालाला शिवाजी महाराजांनी अटक केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याला सोडण्याच्या दृष्टिकोनातून जो ब्रिटिश अधिकारी आलेला तो फिलिप गिफर्ड. ह्या फिलिप गिफर्ड आणि वेलजी ह्या दोघांनाही त्यांनी अटक केलेली आहे. त्याच्यामुळे कुठंतरी इंग्रज आणि मराठे ह्यांचे संबंध जे आहे तर ते त्यांच्या संबंधामध्ये वितुष्ट निर्माण झालेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. ती महत्त्वपूर्ण घटना जी घडलेली आहे तर ते पन्हाळा किल्ला आहे. पन्हाळा किल्ल्याला जो आहे तर तो घेराव घातलेला. पन्हाळा किल्ल्यावरती शिवाजीराजे होते. आदिलशाह तिथे आक्रमण करून गेलेला होता. मग आता पन्हाळ्याच्यातून शिवाजी महाराजांची सुटका होऊ द्यायची नाही आहे. पन्हाळ्याच्या ठिकाणी त्यांना कैद करायचं. हे जे आहे मनोरे मोठे मोठे स्वप्नरंजक असे मनोरे इंग्रज बांधत होते. आणि ह्या इंग्रजांनी काय केलेलं आहे, आदिलशाहला जे काही पाहिजे ती मदत देऊ गेलेली आहे. दारुगोळा देऊ केलेला, तोफखाना देऊ केलेला आहे. म्हणजे त्यांना असं वाटलं, त्यांनी असे स्वप्न बघितले की शिवाजी महाराजांना ह्या ठिकाणी आपल्याला अटक करता येईल. परंतु शिवाजी महाराज आहेत, आपल्यालाही माहिती आहे की ते नजर कैदेतून सुटू शकतात आणि तसंच झालेलं आहे. शिवाजी महाराज तिथून निसटलेले आहेत. शिवाजी महाराज त्यांच्या ताब्यात सापडलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ते आणखीन जास्त चिडले. पुढे जे आहे तर त्या ठिकाणी राजापूर प्राप्त, सगळ्यांना राजापूरच्या ठिकाणी वखारी प्रस्थापित करायचे. राजापूरच्या जे बंदर महत्त्वपूर्ण आहे ते बंदर प्राप्त पाहिजे. दाभोळसारखं बंदर त्यांना प्राप्त पाहिजे. तर मग ह्या राजापूरच्या ठिकाणी जी स्वारी करून ब्रिटिश गेलेले होते त्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराजांनी जे आहे तर त्या राजापूरच्या लढ्यामध्ये ब्रिटिशांचा पराभव केला. त्याच्यानंतर पुढे जे आहे
तर ब्रिटिश जे व्यक्ती घटक आहे त्याच्यामध्ये हेनरी रेविंग्टन आहे, रिचर्ड टेलर आहे, त्याच्यानंतर रॅडॉल्फ टेलर आहे, त्याच्यानंतर फिलिप ग्रिफर्ट आहे. ह्या व्यक्ती घटकांना 2 वर्षासाठी कैद करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी ब्रिटिशांचा व्यक्ती घटक हा जो आहे, आता राजापूरची स्वारी झाली, राजापूरच्या स्वारीच्या वेळेस ब्रिटिशांचा पराभव झाला, मग त्यावेळेस ह्या व्यक्ती घटकांना अटक करण्यात आली. तर तत्पूर्वी ब्रिटिशांचा जो अधिकारी आहे स्टीफन ओस्टिक हा जो आहे तर रायगडावरती भेट घेण्यासाठी शिवाजीराजांची गेलेला. तर त्यावेळेस शिवाजी महाराजांचा वकील जे आहेत सुंदरजी व पिलाजी ह्यांच्यामध्ये विचारविनिमय झालेला आहे. परंतु हा विचारविनिमय किंवा ही चर्चा जी आहे त्यांची जी आहे तर ती निष्फळ ठरलेली आहे, अयशस्वी ठरलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना यश हे प्राप्त झालेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुढे जे आहे राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा रंजतोय. तर ह्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस ब्रिटिश व्यक्ती घटक त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो ब्रिटिशांचा जो वकील आहे तर तो आहे हेनरी ऑक्झिडेल हा त्या ठिकाणी उपस्थित होता. तर ह्या वेळेस जो ब्रिटिश आणि मराठी यांच्यामध्ये जो महत्त्वपूर्ण तह झालेला आहे तर तो तह कधी झाला, 12 जून 1674 हा तह घडून आलेला आहे. मग आता ह्या तहामध्ये काय कोणकोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे बाबा, कोणकोणत्या गोष्टी ब्रिटिशांना देऊ करण्यात आलेल्या आहेत आणि ब्रिटिशांनी कोणकोणत्या गोष्टी मराठ्यांना देऊ केलेल्या आहेत. तर ह्याबाबतची चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण का शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना हे माहिती आहे की शिवाजी महाराजांची विचारशैली, विचार प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे. त्याच्यासमोर पोर्तुगीजही घाबरलेले आहे, त्यांच्यासमोर डचही घाबरलेले आहे, त्यांच्यासमोर फ्रेंचही घाबरले आहेत आणि त्यांच्यासमोर इंग्रजही घाबरलेले आहेत की आपला कुठेतरी निभाव, कारण का हा व्यक्ती घटक आपल्याला ऐकण्यासारखा नाही आहे किंवा आपला ऐकण्यासारखा नाही आहे. मग इथे जो हा तह घडून आलेला आहे तर ह्या तहामध्ये कोणकोणत्या बाबी मान्य करण्यात आल्या आहेत बाबा. आता राजापूरसारखं ठिकाण आहे, चोलसारखं ठिकाण आहे, दाभोळसारखं ठिकाण आहे, कल्याणसारखं ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणी ब्रिटिशांना म्हणजेच इंग्रजांना त्यांच्या वखारी प्रस्थापित करायच्या होत्या. तर त्याचा परवाना त्यांना मिळालेला आहे, त्याची मान्यता त्यांना मिळालेली आहे. शिवाजी महाराजांनी सुद्धा शकल लढवली आहे आणि त्यांनी ही अट त्यांच्यासमोर टाकलेली आहे, स्वराज्याच्या ठिकाणी ब्रिटिशांची जी नाणी आहेत किंवा ब्रिटिशांचं जे काही चलन आहे ते चालणार नाही. त्याच्यानंतर पुढे जे आहे तर ब्रिटिशांचा जो माल आहे तर त्या मालावरती 2.5% जकात लावण्यात येईल. हे झालं. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी काय सांगितलेलं आहे, महत्त्वपूर्ण जे बंदर आहेत त्या ठिकाणी वखारीची परवानगी त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुढे सिद्धी जो आहे जंजिऱ्याचा तर त्याच्याजवळ जाण्याचा कुठेतरी ब्रिटिशांनी प्रयत्न केलेला आहे. मग आता त्याच्याजवळ जायचं म्हणजे परत, कारण काय जंजिरा हा प्रत्येकांनाच हवा आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण लढा करून तिथे गेलेला आहे सिद्धी जोहरच्या विरुद्ध लढा करण्याच्या दृष्टिकोन. मग आता ह्या सिद्धी जोहरला मोठ्या प्रमाणामध्ये शेवटपर्यंत मदत दिलेली आहे ती ब्रिटिशांनी आणि ह्या लढ्याच्या ह्याच्यामध्ये तसंच झालं. आणि मग ह्या सिद्धीच्या सोबत जे आहे तर कुठेतरी तुम्ही तह करा बाबा, हे कोणी सांगितले, ब्रिटिशांनी शिवाजी महाराजांना सांगितलेलं आहे. आणि त्यांना बुडवू नका, त्यांची जी सत्ता आहे तर ती टिकवून राहू द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे इथपर्यंतची बाबीच्या विषयीची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. तहामध्ये कोणकोणत्या बाबी ठरलेल्या आहेत, काय ठरलेलं आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण बाब सांगू इच्छिते मी की जी जहाज आहेत ब्रिटिशांची तर ती जहाज काय होते की काही जहाज जे आहे तर म्हणजे कामाची नव्हती, तर त्याच्यातून बराच सामान गळून जात होतं. तर ती जी आहे तर किनाऱ्याला लावण्यात आलेली होती. तर त्या माल जो आहे ब्रिटिशांचा तो ज्या जहाजातला नष्ट करण्यात येऊ नये, तर तो माल आणि ती जहाजे ब्रिटिशांना वापस करून टाकावी, ही अट हाही तह ह्याच्यामध्ये ठरलेला, ह्या करारामध्ये ही बाब ठरलेली होती. त्याच्यानंतर पुढची बाब पुढे जाऊया. आता शिवाजी महाराजांच्या संदर्भातला आणि ब्रिटिशांच्या संदर्भातला आपण इतिहास जाणून घेतलेले आहे, त्यांचे संबंध कसे होते ह्याविषयीची माहिती आपण जाणून घेतलेली आहे छानशी. आता पुढे कोणकोणते व्यक्ती घटकांकडे राजवट प्रस्थापित झाली, कोणकोणता व्यक्ती घटक सत्ताधीश म्हणून राज्यकर्ता म्हणून उभारलेला आहे आणि त्यांनी कसं ब्रिटिशांना विरोध केलेला आहे, कसा लढा दिलेला आहे, आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे. छत्रपती शाहू राजे जे आहेत त्यांच्यानंतर जे आहे तर त्याच्यानंतर जे आहे तर ते नानासाहेब पेशवे आहेत.
नानासाहेब पेशव्यांना जे आहे तर राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊल टाकायचं होतं. राज्यकारभाराकडे त्यांना लक्ष द्यायचं होतं. सत्ता प्राप्त करण्याच्या अनुषंगाने त्यांनी ह्या ठिकाणी ब्रिटिशांची मदत घेतली आहे आणि त्या मदतीनेच ते ह्या राजकारभारामध्ये पाऊल टाकू शकले. त्याच्यानंतर नानासाहेब पेशव्यांचे जे चिरंजीव आहेत, सुपुत्र जे आहेत, तर ते चिरंजीव द्वितीय थोरले माधवराव पेशवे. आता ह्या माधवराव पेशव्यांच्या सोबतचे रिलेशन ब्रिटिशांचे कशा स्वरूपाचे होते बाबा, कोणकोणते लढे त्यांना लढावे लागलेले आहेत, कोणकोणता लढा त्यांनी लढलेला आहे, कसं प्रत्युत्तर ब्रिटिशांना दिलेलं आहे, हे माहिती होणं आवश्यक आहे. 1765 जे आहे तर त्या ब्रिटिशांनी मालवणचा महत्त्वपूर्ण किल्ला जो आहे तर तो प्राप्त करून घेतलेला आहे. माधवराव पेशव्यांच्या देहावसानंतर, माधवराव पेशव्यांच्या मृत्यूच्या नंतर ती धुरा, तो राज्यकारभार ज्या व्यक्तिघटकाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि ती म्हणजे नारायणराव पेशवे. नारायणराव पेशव्यांच्या कारकिर्दीमधले जे महत्त्वपूर्ण बंदरं होती, जे महत्त्वपूर्ण ठिकाण होते, तर त्या महत्त्वपूर्ण ठिकाणामधले ठाणे आहे, वसईसारखा भाग आहे, रत्नागिरीसारखा भाग आहे. हा भाग जो आहे तर तो ब्रिटिशांना प्राप्त करून घ्यायचा होता आणि त्याच्यासाठी ज्या कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल तो मार्ग अवलंबण्यासाठी ते तयार होते, आसुसलेले होते. तर त्या अनुषंगाने ते सतत प्रयत्नरत राहिलेले आहेत. मोगल सत्ताधीशांच्या दृष्टिकोनातून आणि इंग्रज आणि मराठी यांचे संबंध कशा स्वरूपाचे होते. शाहू महाराजांच्या नंतर जे नानासाहेब पेशवे होते, त्याच्यानंतर माधवराव दुसरे जे त्यांचे चिरंजीव माधवराव पेशवे, त्याच्यानंतर नारायणराव पेशवे. नारायणराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये जो महत्त्वपूर्ण जे भाग होते, दाभोळसारखा भाग आहे, रत्नागिरीसारखा भाग आहे, वसईसारखा भाग आहे, हा महत्त्वपूर्ण भाग ब्रिटिशांना कुठेतरी प्राप्त करून घ्यायचा होता. तसेच नानासाहेब पेशव्यांच्या देहावसानाच्या नंतर रघुनाथराव दादा, तेच राघोबा दादा त्यांचे काका, तर ह्यांचा त्याच्यावरती कुठेतरी डोळा होता. त्यांनाही सत्ता प्राप्त करायची होती, त्यांनाही राजगद्दी प्राप्त करायची होती, तर त्यांचा तिथे निभाव लागत नव्हता, त्यांचा तिथे टिकाव लागत नव्हता. मग ह्या राघोबा दादांनी काय केलं नंतर की ह्या राघोबा दादांनी जे आहे म्हणजेच रघुनाथराव ह्यांनी जे आहे तर ते ब्रिटिशांची मदत घेतलेली आहे. ब्रिटिशांची मदत घेतलेली आहे. तसेच काय होतं की दिल्लीच्या तख्तावरती मुघल सत्ताधीश होते. हे मुघल सत्ताधीश जे आहे ते पूर्णतः शिंदे होळकरांच्या अधीन होते आणि नागपूरकर भोसले ह्यांना घाबरून होते. आणि ह्या सगळ्या राजकीय सत्ताधीशांचे आपापसामधले तेढ वैर कशा प्रकारचा होता, कसे ह्यांच्यामध्ये भेद होते, कसे संघर्ष होते, ह्याचा पुरेपूर फायदा जो आहे तो ब्रिटिशांनी उचललेला आहे. मग ब्रिटिशांनी काय केलेलं आहे की ब्रिटिशांना सखोलपर्यंत इथे पाया रोवायचा होता, इथे त्यांचं मजबूतीकरण त्यांना करणं अपेक्षा. आणि नागपूरकर भोसले जे आहे तर तिकडचाही त्यांना भाग तो प्राप्त करायचा होता, कोकणासारखा भाग त्यांना प्राप्त करायचा होता. त्याच्यानंतर साष्टी, वसई, कोकण ह्या भागाची त्यांना प्राप्ती करायची होती. रघुनाथराव जे आहेत पेशवे त्यांना जाऊन भेटलेले आहेत. मग आता रघुनाथराव पेशवे जे आहेत त्यांना जाऊन भेटले म्हणजे कोणासाठी, त्यांचे जे होते सत्ताधीश ते पेशवेच्या गादीवरती बसलेले होते त्यांच्या विरुद्ध लढा लढण्यासाठी, त्यांना ती राजगद्दी पाहिजे होती, त्यांना ती सत्ता पाहिजे होती, ते ब्रिटिशांना जाऊन मिळालेले आहेत. मग ब्रिटिश आणि रघुनाथराव हे एक सोबत निघालेले आहेत. ब्रिटिश फौज जे आहे, इंग्रजांची फौज जी आहे तर मुंबई बेट त्यांना प्राप्त झालं होतं, मुंबईकडनं ते पुण्याकडं निघालेले आहेत. मग पुण्याकडं निघाल्यानंतर ह्यांच्यामध्ये जो लढा झालेला आहे पेशव्यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांच्यामध्ये तर तो वडगाव येथे झालेला आहे. त्या वडगावच्या लढ्यामध्ये जे आहे तर इंग्रजांचा पराभव झालेला आहे आणि तिथे वडगावच्या त्या ठिकाणी तह झालेला आहे. आता ह्या तहामध्ये काय काय झालेलं आहे बाबा की महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहेत तर त्या बाबींच्या प्राप्तीच्या दृष्टिकोनातून तिथे तह करार झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची जी बाब आहे की आता ब्रिटिश चिरकालापर्यंत आपला काही टिकाव लागू देत नाहीत किंवा आपला काही निभाव लागू देत नाहीत, हेही पेशव्यांनी हेरलेलं होतं. मग ह्यांना विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणते तरी चोख असे पाऊल उचलणं आवश्यक आहे, हे नाना फडणवीसांनी जाणलेलं होतं. मग आता नाना फडणवीस काय करतात की नाना फडणवीस जे आहे तर त्यांनी चतुसंघ जे आहे तर ह्याची निर्मिती करतात. चतुसंघाची. आता हे चतुसंघ काय आहे बा, 4 व्यक्ती घटकांना ब्रिटिशांच्या विरुद्ध ते एकत्रित आणतात.
म्हणजेच हा चतुसंघ आहे. मग आता ह्याच्यामध्ये कोणकोणते व्यक्ती घटक एकत्र येतात बाबा? त्याच्यामध्ये येतात पेशवे आहेत, त्याच्यानंतर नागपूरकर भोसले आहेत, त्याच्यामध्ये निजाम आहेत आणि त्याच्यामध्ये हैदर आहेत. आता हे मराठी सत्ताधीश वरचेवर हे मजबूत ह्यांची पकड होत चाललेली आहे. आता हे चारही जण एकत्र आले तर आपला निभाव लागणार नाही, आपला टिकाव लागणार नाही. तर ह्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलेली आहे, त्यांची नीती त्यांनी अवलंबलेली आहे आणि ह्याच्यातून त्यांनी निजामांना अलगदपणे बाहेर घेतलेलं आहे. मग अलगदपणे बाहेर घेतल्यानंतर वॉर्न हेस्टिंगनी हे जाणलेलं होतं, ब्रिटिश गव्हर्नर जो होता वॉर्न हेस्टिंग्स, ह्यांनी हे जाणलेलं होतं की आपला इथं निभाव लागणं आता शक्य नाही आहे. तर आपल्याला इथे आपली पकड जर मजबूत करायची असेल तर ह्या मराठी सत्ताधीशांच्या ह्याच्यामध्ये जे एकत्रीकरण आलेले आहे, सगळे विविध व्यक्ती घटक जे एकत्र आलेले आहेत, ह्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करणं आवश्यक आहे, ह्यांच्यामध्ये फोड करणं आवश्यक आहे आणि तशी त्यांनी केलेली आहे. आणि मग ते केल्यानंतर 1795 निजामांचा पराभव होतो मराठी सत्ताधीशांच्याकडनं. कुठे पराभव होतो तो? 1795 खर्ड्याची लढाई. तर ह्या लढाईमध्ये निजाम सत्ताधीशांचा पराभव होतो. मग ॲटोमॅटिकली निजाम जे आहेत तर ते ब्रिटिशांना शरण आले. त्याच्यानंतर पुढची जी बाब आहे की काय होतं की जी मराठ्यांची जी छावणी होती ना, तर त्या छावणीमध्ये ब्रिटिश व्यक्ती घटक होता, तर तो होता लॉर्ड वेलेस्ली. हा काय करत होता, त्या छावणीमध्ये राहत असताना ह्यांच्या मराठ्यांच्या युद्धनीतीचा बारकाईने अभ्यास करत होता आणि तोच अभ्यास करून त्याच युद्धनीतीचा त्याने अवलंब केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढे त्यांनी मराठी सत्तेचा कसा पराभव केलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्या लॉर्ड वेलेस्लीने जी फौज निर्माण केलेली होती तर तीच फौज जी आहे तर ती तैनाती फौज नावाने नावरूपाला आलेली आहे. आणि त्याच्याच कारकिर्दीमध्ये वसईचा तह झालेला आहे, जो 1802चा कारकिर्द आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर इंग्रज आणि मराठे ह्यांच्यामध्ये दुसरे युद्ध घडून आलेले आहे, ते 1803चे युद्ध आहे. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब जी सांगू इच्छिते मी की त्याच्यामध्ये दुसरा बाजीराव जो आहे तर तो जो आहे होळकरांच्या विरुद्ध गेला. मग आता होळकरांच्या विरुद्ध गेल्यामुळे होळकर आणि दुसरे बाजीराव यांच्यामध्ये कुठेतरी वितुष्ट निर्माण झालं आणि ह्यावेळेस यशवंतराव होळकर जे आहे तर पुण्यावरती चाल करून आलेले आहेत. मग अशा वेळेस दुसरा बाजीराव ब्रिटिशांकडे आश्रयाला जातो आणि त्यांची मदत मागतो आणि त्यांची मदत मागितल्यानंतर इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये जे आहे तर ते दुसरे युद्ध घडून येते. आणि त्याच्यानंतर आणखीन एक जे आहे शेवटचं जे एक युद्ध आहे तर ते युद्ध म्हणजे 1817चे युद्ध आहे. 1817च्या युद्धामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये मराठी सत्ताधीशांचा पराभव होतो आणि मराठी सत्ताधीशांचा पराभव झाल्यानंतर पूर्णतः 1818मध्ये मराठी सत्तेचा अस्त होतो, शेवट होतो आणि ब्रिटिशांचा शनिवार वाड्यावरती जो युनियन जॅक आहे तो फडकवण्यात येतो. आणि अशा प्रकारे दुसरे बाजीराव जाऊन मदत मागतात ब्रिटिशांनी त्यांना मदत देऊ केलेली आहे. लढाया होतात, लढायामध्ये तह होतो, तहाच्यामध्ये जेवढा कोणते महत्त्वपूर्ण भाग आहेत ते भाग ब्रिटिशांच्याकडे स्वाधीन होतात आणि ब्रिटिशांचा महत्त्वपूर्ण प्रतिनिधी जो आहे तर तो ह्या व्यक्ती घटकांच्या राजदरबारामध्ये नियुक्त होतो. म्हणजे तुम्हाला जे कोणते निर्णय घ्यायचे आहेत ह्या प्रतिनिधीच्या परवानगीनेच घ्यायचे आहेत, ह्या प्रतिनिधीच्या संपर्कात येऊनच ते निर्णय घ्यायचे. अशी एक वचक, अशी एक फौज त्या ठिकाणी, त्या फौजचा गराळ त्या ठिकाणी टाकण्यात आलेला होता. आणि त्यामुळे कुठेतरी त्या 1817च्या लढ्यामध्ये जे आहे तर तिसरे जे इंग्रज आणि मराठी जो लढा आहे तर ह्या लढ्यामध्ये मराठ्यांचा पूर्णतः पराभव होतो आणि कुठेतरी मराठी सत्तेचा ह्या ठिकाणी अस्त होतो. मग आता शेवटी काय होतं की शेवटी जो दुसरा बाजीराव जो आहे तर तो दुसरा बाजीराव जो आहे तो शरण येतो ब्रिटिशांना. शरण आल्यानंतर ब्रिटिश काय करतात, त्याची रवानगी कानपूर जवळील बिटूर ह्या ठिकाणी करतात. बिटूर ह्या ठिकाणी त्याला नजरकैदेत ठेवण्यात येतं आणि त्याला मग दरवर्षी तनखाही देण्यात येते. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण एकंदरीत डच मराठी संबंध, त्याच्यानंतर फ्रेंच मराठी संबंध आणि इंग्रज मराठी संबंध आपण अभ्यासलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपण सिद्धी आणि मराठी यांचे संबंध, तसेच अफगाण आणि मराठी ह्यांच्या संबंधाच्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासणार आहे. आजपर्यंतच्या भागामध्ये इथपर्यंत. आणखीन एक मी सांगू इच्छिते
की हे जेवढे जे कोणत्या वखारी त्यांच्या स्थापित केलेल्या होत्या किंवा जे महत्त्वपूर्ण किनारपट्टीचे जे काही भाग होते त्यांचा छानसा अभ्यास आपल्याला करणं आवश्यक आहे. तर त्याच अनुषंगाने ह्या प्रकरणामध्ये एक छानसा नकाशा दाखवलेला आहे, भारताचा नकाशा दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी हे महत्त्वपूर्ण किनारपट्टीचे भाग आणि ते जे जागा आहे, दाभोळसारखा भाग आहे, साष्टीसारखा भाग आहे, वसईसारखा भाग आहे, कोकणासारखा भाग आहे, तो तिथे दाखवण्यात आलेला आहे. तर त्याचा तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्याची छानशी माहिती होईल आणि पुढे त्याचा फायदा होईल. तर आजच्या भागामध्ये आपण इथपर्यंतचा अभ्यासलेला आहे. पुढील भागामध्ये आपण उद्याच्या भागामध्ये पुढील त्यांचे मराठी आणि सिद्धींचे संबंध आणि मराठी आणि अफगाणांचे संबंध कसे होते हे आपण जाणून घेऊया.